नमस्कार, मी अश्लेषा शंखनाथ प्रस्तुत विशेष मुलाखत या मालेत मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात तब्बल 33 वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तिमत्वाच्या प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. कम्प्युटर सायन्समध्ये PhD आणि व्यवस्थापन क्षेत्राचे उत्तम ज्ञान असलेल्या डॉक्टर मनाली क्षीरसागर यांनी फक्त अध्यापनातच नाही तर संशोधन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध नामांकित विद्यापीठांसोबत शैक्षणिक करार करून शैक्षणिक क्षेत्रात एक उत्तम मोलाचे स्थान निर्माण केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्या महिला कुलगुरू असलेल्या डॉक्टर मनाली क्षीरसागर मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत शंखनाथ प्रस्तुत विशेष मुलाखत या मालेत. धन्यवाद अश्लेषा. मॅम, सुरुवातीला आपण सुरुवात करूयात की तुमच्या करिअरची सुरुवात कशी झाली आणि एकूणच तुमचा पूर्वीच्या कामाचा अनुभव काय होता? जसं की आता मेन्शन केल्याप्रमाणे मी संगणक अभियंता आहे. हो. आणि माझी कारकीर्द ही एका शिक्षिकेची म्हणूनच राहिलेली आहे. ॲडमिनिस्ट्रेशन हे ओघाने आलं, पण मुळात मी एक शिक्षिका आहे. नक्कीच. त्याच्यामुळे माझी डिग्री झाल्यानंतर एका स्थानिक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणूनच जॉईन केलं आणि मी संगणक अभियांत्रिकीशी निगडित विषयांचं सातत्याने मी अध्यापन केलेलं आहे. म्हणजे असं म्हणू शकता की अगदी आत्तापर्यंत म्हणजे आता विद्यापीठात काही डिपार्टमेंट नाही आहे असं कम्प्युटर इंजिनिअरिंगशी रिलेटेड, नाहीतर मी प्राचार्यपद वगैरे वर असताना देखील मी शिकवलेलं आहे. अच्छा. आणि मी विशेष करून कम्प्युटरशी रिलेटेड जे माझे ऑपरेटिंग सिस्टम, नेटवर्क सेन्सर, वायरलेस सेन्सर नेटवर्क्स, बायो इन्फॉर्मेटिक्स हे असे काही विषय आहेत जे माझ्या आवडीचे आहेत आणि माझं संशोधन पण बऱ्यापैकी त्याच्यात आहे. अशा विषयांचं मी साधारण 28 वगैरे वर्ष तरी अध्यापन मी केलेलं आहे. तर माझा प्रवास हा अध्यापकाच्या भूमिकेतनंच सुरू झाला. अध्यापना व्यतिरिक्त व्यवस्थापनाची जबाबदारी माझ्यावर आली, जी पण मला फार आवडती आहे. त्याच्यामुळे असं म्हणू शकतो की ऑलमोस्ट सायमल्टेनियसली मी या दोन्ही भूमिका पार पाडत आली इतक्या वर्षात. नक्कीच मॅम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचा अनुभव फार मोठा आहे. तर कुलगुरू या पदाची जेव्हा तुमच्याकडे नियुक्ती आली तर तो प्रवास काय होता, काय अनुभव होते आणि कोणकोणते महत्त्वाचे टप्पे आले, आम्हाला ऐकायला फार आवडेल त्याबद्दल. त्याच्यात 2 फेऱ्या असतात जनरली. म्हणजे पहिल्यांदा तर तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरियाप्रमाणे एलिजिबल व्हायला लागतं. त्याच्यात तर मी एलिजिबल होते. आणि मग तुम्हाला सगळ्या जेवढे ॲप्लिकंट्स असतात टोटल, त्याच्यामधनं तुम्हाला पहिल्या फेरीसाठी सिलेक्ट व्हायला लागतं. अच्छा. तर असे मला वाटतं 28 किंवा 30 लोकं, मला एकदम परफेक्टली नाही आठवत, पण 28 किंवा 30 लोकांची निवड झाली पहिल्यांदा. त्यात मी एक होते. आणि मग त्यावेळेला ती मुलाखत अशा पॅनलद्वारे घेतल्या जाते. मग त्याच्यात एक जे सिलेक्शन स्क्रुटिनी कमिटीचे जे चेअरमन असतात ते असतात. त्याच्यानंतर राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव असतात. असे आणि एक्सपर्ट कमिटीचे IIT वगैरे मधनं प्रोफेसर असतात, ते त्या पॅनलचा हिस्सा असतात. आणि मग त्यांनी बऱ्यापैकी वेळ माझा हा इंटरव्ह्यू चालला. ती महत्त्वाची गोष्ट आहे, कारण म्हणजे त्याच्यावरून आपल्याला कळतं की कितपत विचारलं गेलं असेल. तर त्यांनी सगळ्याच मुद्द्यांना जवळपास हात घातला. म्हणजे विद्यापीठाविषयी आपण काय चांगलं करू शकतो, किंवा आपल्या विद्यापीठाचं स्वॉट ॲनालिसिस करा, किंवा महिला म्हणून आपल्याला काही चॅलेंजेस असतील का जर आपली निवड झाली तर. अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न होते. मग आपण रिसर्चमध्ये काय कराल, किंवा म्हणजे आपण विद्यापीठाला काय व्हिजन आहे आपलं विद्यापीठाला डेव्हलप करण्यामागचं, अशा प्रकारचे प्रश्न त्याच्यात विचारले गेले आणि कदाचित चांगली उत्तरं दिली असेल म्हणजे कन्व्हिन्स होण्यासारखी. मग नंतरचा टप्पा असतो की बरोबर मुलाखत घेण्यासाठी ह्यातनं पहिल्या फेरीत जे आले आहेत त्यातनं 5 लोकांची निवड होती. मग ती पण माझी निवड झाली. आणि मग राज्यपाल महोदयांबरोबर तत्कालीन तिथे पण साधारण एक अर्धा तासाचा माझा इंटरव्ह्यू झाला. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की त्यांचे सगळे प्रश्न हे मुलांच्या विकासाच्या वर आधारित होते आणि त्याच्यावर अतिशय मनमोकळेपणाने माझ्या आधीच्या ऑर्गनायझेशनमध्ये मी ज्या पद्धतीने मुलांसाठी काम केलं असेल, किंवा काय आपण मुलांसाठी काम करू शकतो, किंवा आजच्या पिढीसाठी आपण काय करू शकतो, या संदर्भात त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले आणि मी बऱ्यापैकी जे इनिशिएटिव्स घेतले होते
त्याच्याबद्दल पण मी त्यांना सांगू शकले. तर म्हणजे तो पण एक खूप चांगला अनुभव होता. अं, दडपण होतं, पण एवढी मोठी व्यक्ती इतक्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातनं इतक्या खोलात जाऊन विचार करत असेल आणि विचारत असेल, हां. हा सुद्धा एक खूप सुखद अनुभव होता. नक्कीच मॅडम. जसं की तुम्ही आता सांगितलं, की इंटरव्ह्यूमध्ये एक महिला म्हणून काय चॅलेंजेस येऊ शकतं याबद्दल पण तुम्हाला विचारण्यात आलं. तर आर-टी-मेनूला 100 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. तर त्यात तुम्ही पहिल्या महिला कुलगुरूचा बहुमान तुम्हाला मिळाला आहे. तर तुमची स्वतःची काय प्रतिक्रिया होती पहिल्या महिला कुलगुरू म्हणून? हो. फारच आनंद झाला, प्रश्नच नाही. आणि अभिमान देखील वाटला. आणि स्वतःसाठी वाटला. त्याच्यानंतर एक असं माझं वैयक्तिक मत आहे, की जर आपण इथे जन्म घेतलाय आणि असं म्हणतात, की फारच म्हणजे प्रवास करून तुम्हाला असा मनुष्य जन्म लाभतो. हो. तर असं पूर्वीपासून डोक्यात होतं, की आपण काहीतरी म्हणजे मटेरिअलिस्टिक नाही, पण काहीतरी आपण आपली छाप सोडून जावे. आपल्या नक्कीच. कुटुंबियांना पण त्याच्यामुळे आपल्याविषयी अभिमान वाटू शकतो, आपल्या कार्यामुळे. आणि तसंच समाजासाठी पण आपण काहीतरी देणं लागतोच. हं, तर हं. त्याची आपल्या परीने फुलना फुलाची पाकळी आपण करू शकतो. पण आपण जिथे आहोत तिथे राहून पण करू शकतो. पण अशासारखं ज्यावेळेला अधिकाराचं पद आपल्याला मिळतं, त्यावेळेला आपण जास्त चांगल्या रीतीने ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या संधीबद्दल खूप आनंद झाला. बाकी असं म्हणाल तर मी स्वतः कधी माझ्या डोक्यात स्त्री-पुरुष हा भेदभाव मानला नाहीये म्हणजे. आणि नेहमीच माझ्या करिअरमध्ये मी अशा अनेक पदांवर काम केलंय जिथे पहिल्यांदाच मीच महिला म्हणून गेलेली. त्याच्यामुळे असं म्हणू शकतो आपण, की ही एक प्रकारे सुरुवातीपासून मला सवय आहे या सवय. गोष्टींची. आणि हां. दुसरं म्हणजे माझ्या खरंच डोक्यात असा ब्लॉकेज नाहीये, की म्हणजे असं हे महिलांचं नाही किंवा हे महिला करतायत बघा, हं, किती हं. मोठी गोष्ट आहे वगैरे असं नाही. म्हणजे मुळात मी जेंडर बायस फार मानत नाही. अच्छा. म्हणजे जेवढे बायोलॉजिकल डिफरन्सेस आहेत त्याला ऑनर करायला पाहिजे. हं, हं. पण त्याच्या पलीकडे कामाच्या बाबतीत नक्कीच. नाही कधीच मी असा विचार करत. खरंच खूप फार महत्त्वाचे विचार मांडले तुम्ही, कारण आत्ताच्या या जनरेशनमध्ये याचे विचार असणं पण फार महत्त्वाचं आहे. तर एक महिला नेतृत्व म्हणून काम करताना प्रशासकीय पातळीवर निर्णय घेताना काही आव्हानांना सामोरं जावं लागलं का? नाही, कारण जसं की मी म्हटलंय, की मी आता ठीक आहे म्हणजे आता ऑर्गनायझेशन बदललं, पदाचं नाव बदललं. हं. पण अशी जबाबदारीची भूमिका आणि निर्णय घेण्याचे प्रसंग हे काही माझ्यासाठी नवीन नाहीये. कारण हं. मी माझ्या संबंध करिअरमध्ये अगदी म्हणजे मी जॉइन झाले तेव्हापासून देखील मी विभाग प्रमुखाच्या भूमिकेपासून सगळ्या प्रशासकीय भूमिका मी पार पाडतच आले आहे. अच्छा. त्याच्यामुळे निर्णय घ्यायला मला काही अवघड नसतं. माझी मूल्य म्हणा किंवा माझी व्हॅल्यू सिस्टम म्हणा किंवा माझे मेट्रिक्स म्हणा, हं. कुठलाही निर्णय घेण्याच्या मागते तिथे मला खूप क्लॅरिटी आहे. अच्छा. तर चूक तर चूक आणि बरोबर तर बरोबर. आणि ह्याच्यामुळे मला ते फार अवघड जात नाही. आणि मला असं वाटतं, की मला काय म्हणायचं आहे आणि मी माझ्या निर्णय क्षमतेत मी ज्यावेळेला लोकांना समाविष्ट करून घेते, त्यावेळेला माझी काय बाजू आहे ते मी चांगल्या रीतीने मांडू शकते आणि त्याच्यामुळे मला तसा मला पाठिंबा देखील मिळतो. आपली नक्कीच. भूमिका स्पष्ट असली तर मला असं वाटतं, की काही प्रॉब्लेम अवघड होत नाही. नाही. नक्कीच. सध्या शैक्षणिक क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर शिक्षणामध्ये, शिक्षण प्रणालीमध्ये फार मोठे बदल होत आहेत. तर या पार्श्वभूमीवर आर-टी-मेनूच्या परीक्षांबद्दल म्हणा किंवा काही सिलॅबसमध्ये विद्यार्थी केंद्रित सिलॅबसमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत का? अगदी. विद्यापीठाने 2023-24 पासून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020चा अवलंब केला आहे. त्या अनुषंगाने आपली स्कीम ऑफ एक्झामिनेशन्स पण आपण राबवतो आहे. अच्छा. आणि आत्ता ह्या वेळेला म्हणजे अकॅडमिक सेशन 2026-27 पासून सुद्धा आम्ही आमच्या करिक्युलममध्ये बदल केले आहे. हं, हं. आता आपण एक खूप चांगला 3-2-1चा NEP प्रमाणे पॅटर्न घेतलेला आहे. ज्याच्यामुळे मुलांना अगदी पहिल्या वर्षात जेव्हा त्यांना नीट कळत पण नसतं, की आपल्याला कशात इंटरेस्ट आहे आणि कुठला विषय जमू शकतो. हं, हं. असं मेजर न करताना आपण त्यांना संधी देतोय, की तुम्ही 3-2-1 करा. म्हणजे आधी 3 कोर हां. सब्जेक्ट शिका आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हे ठरवा, की तुम्हाला खरंच कशात सुपर स्पेशलायझेशन किंवा स्पेशलायझेशन करायचं. तर मला वाटतं, नक्कीच. की हा एक मोठा बदल आम्ही 2026-27 पासून आमच्या अभ्यासक्रमात केला. तसंच आपण AEDP आपण ऐकून असाल म्हणजे अप्रेंटिसशिप हां. एम्बेडेड डिग्री प्रोग्राम. हा एक सरकारचा खूप चांगला उपक्रम आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय, की विद्यापीठाने
आता 26, 27, 17 पासनं साधारण 14 कोर्सेस या कॅटेगरीमध्ये सुरू केलेले आहेत. अच्छा. आणि याचं एक वैशिष्ट्य असं आहे, की हा एकतर इंडस्ट्री अलाइन्ड प्रोग्राम आहे. हं, हं. आणि ह्याच्यात आम्ही सिलेबस देखील इंडस्ट्रीच्या मदतीने तयार केला आहे, त्यांच्या गरजांनुसार तयार केलेला आहे. तसंच इथे शिकवायला देखील इंडस्ट्री पर्सन्सना आम्ही इन्व्हॉल्व करणार आहोत. अच्छा. तसंच मुलांच्या फायनल इयरला म्हणजे 4थ्या वर्षाला त्यांना आम्ही स्टायपेंड सकट अप्रेंटिसशिप देणार आहोत आणि त्याच्या संदर्भात आमचा बोट BOAT सोबत हां. देखील आमचा MOU झालेला आहे. आणि त्याच्यामुळे जितकी पण मुलं आमची त्या बॅचमध्ये असतील त्या सगळ्या मुलांना आम्ही इंडस्ट्रीत अप्रेंटिसशिप देऊ, दॅट टू विथ द स्टायपेंड. नक्कीच मॅम. या सगळ्या उपक्रमांचा विद्यार्थ्यांना फायदा होईलच, पण सोबतच विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद मिळतोय या सगळ्याला? आत्ता जर आपण म्हणाल की आता आमची ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाली आहे हो. आणि ह्यावेळेला पहिल्यांदा आपण विद्यापीठाच्या ऍडमिशनचं एक स्वतंत्र पोर्टल तयार केलं अच्छा. आणि त्या पोर्टलला फार चांगल्या रीतीने प्रतिसाद मिळतोय. आणि रफली आम्हाला आमच्या जेवढा इंटेक आहे हं, त्याच्या हं. 1.5 ते 2 पट आम्हाला ऍप्लिकेशन्स आतापर्यंत रिसीव्ह झाले. अच्छा. नक्कीच. केंद्र सरकारच्या नवीन शिक्षण धोरणाबद्दलच्या अंमलबजावणीचं बद्दल काय सांगाल? नक्कीच. 3-2-1 म्हणा किंवा हां. 23-24 पासूनचं करिक्युलम म्हणा, आत्ताचं रिवाइज करिक्युलम म्हणा, AEDP म्हणा, ज्याच्यामध्ये ऑन जॉब आणि सगळ्या करिक्युलममध्ये ऑन जॉब ट्रेनिंग आहे, फील्ड ट्रिप्स हं, आहेत, हं. कंटिन्युइंग एज्युकेशन आहे, कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम्स आहे, हे AEDP आहे, हां, हे हां. सगळं आपलं तेच आहे. इंटरडिसिप्लिनरी अप्रोच आहे, अच्छा. हे सगळं आपल्या करिक्युलममध्ये आहे. नक्कीच मॅम. पण बरेचदा असं चित्र पाहायला मिळतं, की विद्यापीठ स्तरावर एक निर्णय घेतला जातो, पण बरेचदा तो महाविद्यालयाने तंतोतंत तो पाळला जात नाही. तर त्यांचा समन्वय हां, हां, हां. राखण्यासाठी नाही हे खूप मोठं आता आता मी म्हणेन की हे खूप मोठं चॅलेंज आहे. ते मी लेडी VC आहे पेक्षा जास्त महत्त्वाचं हे आहे, की ह्याच्यात ना खूप अ, मेहनत आहे. म्हणजे कसं, की टाळी 2 हातांनी वाजते. नक्कीच. त्याच्यामुळे आम्हीच फक्त पुश करू. नाही चालणार. तर आम्ही महाविद्यालयांना पण वारंवार विनंती करतो, की आपण देखील याची अंमलबजावणी करावी. कारण आपल्याला नंबर पण खूप आहे. आपल्याशी संलग्नित महाविद्यालय देखील आज 450-500च्या नक्कीच. घरात आहेत. वर्किंग म्हणजे ऑन पेपर तर 535, 548च्या घरात आहे. पण वर्किंग महाविद्यालय जर आपण म्हटलं, तो देखील एक खूप मोठा आकडा आहे. हं. आता सगळ्यांनी जर आपली भूमिका प्रामाणिकपणे निभावली, तर मग कुठले पण इनिशिएटिव्ह जे विद्यापीठाच्या स्तरावर घेतले जातात ना, ते मुलांपर्यंत पोहोचते. कारण मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे महाविद्यालयांचं आहे. मुलं बरोबर. त्यांच्याजवळ शिकतात. हं, हं. विद्यापीठाच्या कॅम्पसवर 43 डिपार्टमेंट्स आहेत. हं. तिथली जी मुलं आहेत ती तर डिरेक्टली आमच्या कंट्रोलमध्ये आहेत. पण एवढ्या महाविद्यालयांमधली लाखो जी मुलं आहेत त्यांच्यापर्यंत विद्यापीठाने घेतलेले इनिशिएटिव्हज हे पोहोचवण्याची जबाबदारी तर महाविद्यालयांची आहे. नक्कीच. त्याच्यामुळे कुठेतरी आम्ही आमच्या परीने आम्ही परिपत्रक काढणे, फॉलोअप घेणे, AAA ऑडिट्स करणे अशा आमच्या हं. पद्धतीने पण आम्ही मेकॅनिझम्स लावलेले आहेत. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की महाविद्यालयांनी जर त्यांच्या परीने त्यांचा पाठ केला, आम्ही आमचा पाठ केला तर सगळं जुळून येईल. नक्कीच. एक महिला कुलगुरू म्हणून आर-टी-मेनूच्या भविष्यासाठी म्हणजे तुम्ही कुठे पाहता किंवा त्या दृष्टीने काही प्रयत्न सुरू आहेत का? तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या स्ट्रेंथ्सवर जास्त काम करायला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो की आपले विकनेस बाजूला करायला पाहिजे, ते ठीक आहे. पण मुळात आपली जी क्षमता आहे किंवा जी आपली स्पेशालिटी आहे किंवा जे आपलं बॅकग्राऊंड आहे, त्याचा आपण विद्यापीठाला काय फायदा करून देऊ शकतो, माझी ही विचारसरणी. तर मला असं वाटतं की मी एक कम्प्युटर इंजिनियर असल्यामुळे आणि आता जग ज्या बाजूनी चाललंय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपल्या आयुष्यात आपल्याला हवं आहे, नको आहे तरी शिरकाव केलेला आहे. टेक्नॉलॉजीचे आपण तर गुलामच झालो. नक्की. तर या पार्श्वभूमीवर अजूनपर्यंत आपण ट्रेडिशनल मार्गाने जर चाललो तर आपण मागे पडू. हं, हं. म्हणून एक संगणक अभियांत्रिकीचं बॅकग्राऊंड असल्यामुळे मला असं वाटतं की विद्यापीठातल्या मॅक्सिमम सिस्टम्सला ऑटोमेट करणं हे माझं विजन आहे. अच्छा. मग त्याच्यात सगळ्या ज्या गोष्टी तशा वादग्रस्त ठरतात किंवा असं वाटतं की इथं पार्शलिटी होतीये किंवा इथं अजून ट्रान्सपरन्सी नाही आहे, अशासारखे जे काही आपल्याला ऐकायला मिळतं, त्या सगळ्या गोष्टींचं परमनंट सोल्युशन काढायचं. ते म्हणजे ह्युमन इंटरव्हेन्शन जितकं कमी होईल आहे, तितकं हे पार्शलिटी, बायास या हं, सगळ्या हं. गोष्टी आपोआपच दूर होतील. म्हणून नक्की. जिथे जिथे शक्य आहे आणि आवश्यक आहे, तिथे तिथे सगळीकडे सॉफ्टवेअरचा उपयोग करायचा, आपल्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप करून घ्यायचं, IT सेलला स्ट्रेंथन करायचं, हं, हं. स्वतःचं अतिशय उत्तम असं क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आणि परीक्षेच्या सॉफ्टवेअरपासून आपल्याला माहितीच आहे आता परीक्षेचं हो. सगळं
आपण सर्व्हिसेस घेतो हम्म. आणि आपण एक प्रकारे त्यांच्यावर अवलंबून असतो. नक्की. त्याच्यामुळे याचं परमनंट सोल्युशन हवं, म्हणजे आय बिलीव्ह इन परमनंट सोल्युशन. हम्म. म्हणून असं आमचं ठरलेलं आहे की येत्या वर्षभरात आम्ही विद्यापीठाचं स्वतःचं सॉफ्टवेअर तयार करून घेणार, म्हणजे ते आपल्या मालकीचं असणार. नक्कीच. म्हणजे मग आपला डेटाही आपल्याचकडे हम्म. आणि आपल्या परीक्षांचा संबंध कंट्रोल आपल्याकडे. मग भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा आपल्यावर यायला नको, जी आता नवीन कंपनी आणल्यामुळे आपल्या रिझल्टमध्ये डिलेज झाले किंवा एरर्स झाल्या किंवा जे काही आहे. आता आपण ते सगळं स्ट्रीमलाईन केलं. उन्हाळी परीक्षा सुरळीत सुरू आहेत. हो. निकाल देखील 30 दिवसांच्या आत लागतात. हे सगळं आपण आणलं. पण आता पुन्हा अशी वेळ आपल्यावर यायला नको आणि आपल्या मुलांना त्याचा त्रास व्हायला नको. हम्म. म्हणून आता विद्यापीठ इन हाऊस सॉफ्टवेअरवर जोर देणार. तर मला असं वाटतं की माझ्या कार्यकाळात जितक्या लेवलचं ऑटोमेशन शक्य आहे तितकं सगळं करण्याकडे माझा कल राहणार आहे आणि त्याची सुरुवात आम्ही ऑलरेडी केली. नक्कीच मॅडम, विद्यापीठासाठी तुमचं असलेलं विजन अगदी क्लिअर आम्हाला दिसत आहे. शेवटचा प्रश्न माझा तुमच्याकडे, एक कुलगुरू म्हणून प्रचंड ताण असतो कामाचा, तर या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःसाठी कसा वेळ काढता आणि काय छंद तुम्हाला जोपासायला आवडतो? आता ह्याच्यात कसं आहे की ह्याच्यात पण माझ्या कल्पना खूप, म्हणजे माझं सगळं विजन हा. म्हणू शकते क्लिअर आहे. मुळात मला मी थोडासा स्पिरिच्युअली विचार करते गोष्टींचा. अच्छा. म्हणजे कुठल्याही गोष्टी आपण आपल्या डोक्यात पुढं पुढं नेणं, म्हणजे हा स्ट्रेस का म्हणून निर्माण होतो, हा काय बोलला, त्यांनी काय छापलं, ते काय हम्म. आपल्याविषयी विचार करतात, असं का बरं झालं, ह्या अशा नकारात्मक गोष्टींकडे मुळातच मी लक्ष देत नाही किंवा म्हणजे मी कधी लक्ष दिलं नाही. अच्छा. कारण कसं आहे की तुम्ही प्रत्येकाला प्लीज नाही करू शकत. तुम्ही ते करायला हवं जे न्याय्य आहे, हम्म. जे गरजेचं आहे, जे आवश्यक आहे, तुम्ही ते करायला हवं. आणि तुम्ही जर असे विविध डिस्ट्रॅक्शन्स आपल्या डोक्यात ठेवले, तर तुम्ही जे करायला इथं आला आहात किंवा तुमचं जे काही विजन आहे ते तुम्ही कम्प्लीट नाही करू शकत. नक्की. त्याच्यामुळे मुळात मी डिस्ट्रॅक्ट होत नाही. तर हम्म. तो एक विषय आहे. आणि डिस्ट्रॅक्ट होत नाही म्हटल्यानंतर त्या लेवलचा स्ट्रेस वगैरेचा विषय बाजूलाच राहतो. हम्म. आणि राहता राहिली गोष्ट की आपल्याला कळायला हवं की आपला टाइम कसा मॅनेज करायचा. बरोबर. कामं नेहमीच राहणार आहेत. आपलं आयुष्य देखील एकचदा मिळत नाही. त्याच्यामुळे समन्वय तर साधायलाच हवा, कारण नक्कीच. कुटुंब हे माझ्या मते खूपच महत्वाचं असतं. आणि इथून घरी गेल्यानंतर माझी वाट पाहणारं किंवा मला बघून आनंद न होणारं घरी कोणी नसेल, तर मला असं वाटतं की कशाला अर्थ नाहीये. त्याच्यामुळे मला आपल्या कुटुंबियांना वेळ द्यायला आवडतो आणि तो आपण देऊ शकतो असं काहीच नाहीये. ठीक आहे, थोडं कमी जास्त होतं, कधी फार उशीर होऊन जातो, मग तो मी कुठे दुसरीकडे कॉम्पन्सेट करते. मला हम्म. मला व्यायाम करायला फार आवडतो, तर त्याच्यासाठी मी माझा माझा वेळ काढून घेते बरोबर. नाही जमलं तर दुसऱ्या कुठल्या पद्धतीने 4 जिने उतरून चढून मी आपला कोटा पूर्ण करून घेते. अच्छा. आणि मला चित्रपट बघायला आवडतात, थोडेसे व्हॉट यू कॅन से कलात्मक. अच्छा. तर ते पण मी शोधून घेते. कारण नक्कीच. छंद आपण त्यालाच म्हणतो ना, पॅशन आपण त्यालाच म्हणतो, ज्याच्यासाठी आपल्याला कारणं नाही शोधायला लागत की कसं काढायचं, त्याच्यासाठी आपण वेळ काढतो. आणि मी आपोआप निघतो तो. आपोआप निघतो. त्याच्यामुळे आपल्या कुटुंबियांसाठी आणि आपल्या छंदांसाठी वेळ हा निघतोच. आणि आता एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर होतं सगळं आय कॅन मॅनेज. सॉर्ट आउट. म्हणजे मी माझं माझं पर्सनल लाईफ आणि माझं प्रोफेशनल लाईफ मी सॉर्टेड ठेवू शकते. त्याला नक्कीच. अर्थात ते एका दिवसाचा विषय नाही. आपण आता दशकांहून जास्त मी या सगळ्या प्रकारचे कामं करते, त्याच्यामुळे जमतं. नक्कीच मॅडम. फार महत्त्वाचं मार्गदर्शन केलं तुम्ही विद्यापीठाच्या दृष्टीने, आणि भविष्यातील आव्हाने, शिक्षणातील बदल यावर अगदी थेट आणि स्पष्ट शब्दात जे तुमचे विजन आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवले. नक्कीच तुमचा प्रवास हा अनेक विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी खूप प्रेरणादायी आहे. प्रश्नांमध्ये नसेल, पण म्हणजे जर हो, तुमची नक्की परवानगी चालेल. असेल, तर मला मुलींसाठी किंवा हे गर्ल्स ऑर द हां, हां. फिमेल फ्रेटर्निटी यांच्यासाठी मला काहीतरी सांगावंसं वाटतं. नक्कीच मॅडम. म्हणजे जे की मला आवडतं आणि मला असं वाटतं की प्लॅटफॉर्म मिळाला तर मी सांगायला हवं. मला असं वाटतं की मुलींनी दोन्ही बाजूनी नाही राहायला हवं. म्हणजे एकदा मुलगी आहे, मग आम्हाला हे, आम्ही मुली आहो म्हणून आम्हाला हे मिळणार नाही का, हं. असा ज्यावेळेला आपला विचार असतो, त्यावेळेला मग आम्ही मुली आहोत म्हणून मग ह्या गोष्टीतनं कन्सेशन, असं अच्छा. असं दोन्ही बाजूने आपली भूमिका ठेवू नये, हं, हं. असं मला वाटतं. म्हणजे मी नक्की. असं बिलकुल म्हणत नाही आहे की सगळ्या मुली असं करत असतील. पण मला असं वाटतं की वी आर नॉट फिमेल्स कन्व्हिनियंटली हं, हं. बरोबर. अँड वी शुड नॉट ट्राय टू बिकम मेन. दॅट इज नॉट नेडेड. नक्कीच. तुम्ही स्वतःमध्ये शक्ती आहात. तुमचे स्वतःचे काही शक्तिस्थान आहे, तशी पुरुषांची शक्तिस्थान आहे. सगळ्यांनी ती
ज्याने त्यांनी आपली आपली शक्तिस्थानांचा आदर करावा आणि एकमेकांचा पण आदर करावा. आणि मला असं वाटतं की जेंडर बायस हा इथं पहिल्यांदा येतो आणि मग तो सगळ्या गोष्टीत येतो. तर हा इथं नका पाडू ना. तुम्हाला कोणी मुलीचा मुलगा व्हायला सांगत नाहीये. तुम्हाला जी कामं नॅचरली जमू शकत नाही, त्याचा अट्टहास करण्याची काही गरज नाही. नक्की. पण जे तुम्हाला खूप चांगलं येतं आणि तुम्ही हं. करू शकता, तुम्ही त्याच्यात पुढे जा. इमिटेशनची आवश्यकता नाही. हो. किंवा वाय शुड बॉयज हॅव ऑल द फन म्हणून अशा गोष्टी करण्याची पण आवश्यकता नाहीये, जे की आपल्यासाठी नाहीये. म्हणजे ह्या बाबतीत थोडंसं जुनाट विचारसरणी म्हणू शकतं कोणी, की मी बीइंग अ कॉम्प्युटर इंजिनिअर हाऊ कम आय कॅन से ऑल धिस थिंग्स. बट आय थिंक दॅट बायोलॉजिकली प्लीज हॉनर युअर बॉडी नक्की. अँड डोंट ट्राय टू इमिटेट एनीवन फॉर एनी ऑफ दी रॉंग थिंग्स. नक्कीच ते मॅडम. कोणाचसाठी योग्य नाहीये आणि स्त्रीसाठी तर नाहीच. खरं तर ही विचारसरणी डोक्यात आणणं हे जास्त महत्त्वाचं आहे आत्ताच्या मुलींना आपण स्पेशली म्हणू शकतो. म्हणजे कन्व्हिनियन्स प्रमाणे जेंडर नाही हो, एक्सप्लॉइट करायचं. नक्कीच. नक्की तुम्ही फार महत्त्वाचं मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी सुद्धा. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही थँक यू. मोलाचा वेळ काढून आजच्या मुलाखतीसाठी वेळ दिलात. धन्यवाद.